डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून त्यांनी अमेरिकेत नोकरी करून आपलं आणि कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करू पाहणाऱ्या लाखो भारतीय आयटी प्रोफेशनल्सचं जगणं अवघड केलंय असं म्हणायला हरकत नाही. ट्रम्प सातत्यानं अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना टार्गेट करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. आता अमेरिकेतील H-1B व्हिसाधारक भारतीयांसाठी आणखी एक धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतून आता थेट भारतीय लोकांच्या नोकऱ्या जाण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे, कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जे डी वेन्स यांच्या प्रशासनानं H-1B व्हिसा धारकांवर आणि त्यांना अमेरिकेत आणणाऱ्या बड्या कंपन्यांवर थेट सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय. उपराष्ट्रपती जे डी वेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या टास्क फोर्स टू एलिमिनेट फ्रॉडच्या माध्यमातून अमेरिकेने एक व्हिसा घोटाळा उघडकीस आणलाय. पण नक्की काय आहे हा H-1B व्हिसा? हा घोटाळा कसा उघड झाला? ट्रम्प आणि जे डी वेन्स यांना भारतीयांना अमेरिकेतून का हाकलायचे? हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. आता ज्यांना H-1B व्हिसा बद्दल फारशी माहिती नाही त्यांच्यासाठी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊयात. तर हा एक तात्पुरता नॉन इमिग्रंट वर्क व्हिसा आहे. अमेरिकेतील कंपन्यांना जेव्हा त्यांच्या देशात विशिष्ट आणि अत्यंत तांत्रिक कामासाठी म्हणजे कोडिंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटीसाठी स्थानिक अमेरिकन तरुण मिळत नाहीत, तेव्हा त्यांना परदेशातून उच्च शिक्षित आणि कुशल कामगार आणण्याची परवानगी या व्हिसाद्वारे दिली जाते. हा व्हिसा मिळवण्यासाठी अर्जदाराकडे किमान बॅचलर डिग्री असणं अनिवार्य आहे. कोणताही व्यक्ती स्वतःहून H-1B व्हिसासाठी अर्ज करू शकत नाही. अमेरिकेतील एखाद्या बड्या कंपनीनं तुम्हाला नोकरीची ऑफर दिली, तर ती कंपनी तुमच्या वतीनं अमेरिकेत सरकारकडे हा अर्ज दाखल करते आणि तिचा खर्च उचलते. हा व्हिसा सुरुवातीला 3 वर्षांसाठी मिळतो आणि तो कमाल 6 वर्षांपर्यंत वाढवता येतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा ड्युअल इंटेंट व्हिसा आहे. म्हणजे हा व्हिसा घेऊन अमेरिकेत गेलेला माणूस तिथे काम करता करता पुढे जाऊन ग्रीन कार्ड म्हणजे कायमचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो. म्हणूनच दरवर्षी लाखो भारतीय आयटी इंजिनियर्स या व्हिसाच्या मागे असतात. 2025 मध्ये पुढे आलेल्या आकडेवारीनुसार सध्या 3 लाख भारतीय अमेरिकेत H-1B व्हिसावर काम करत आहेत. म्हणजे सर्वात जास्त H-1B व्हिसाधारक भारतीयच आहेत आणि त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम भारतीयांवरच होतोय. आता जो घोटाळा उघड झालाय त्याच्या मुळाशी आहे टास्क फोर्स टू एलिमिनेटेड फ्रॉड ही यंत्रणा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी मार्च महिन्यात सरकारी योजनांमधील फसवणूक रोखण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केला, ज्याचं नेतृत्व उपराष्ट्रपती जे डी वेन्स यांच्याकडे सोपवण्यात आलं. या टास्क फोर्सने आता आपला रोख अमेरिकेतील H-1B आणि पर्म व्हिसा प्रणालीकडे वळवलाय. US डिपार्टमेंट ऑफ लेबर ऑफिस ऑफ इन्स्पेक्टर जनरल म्हणजेच DOLOIG ने H-1B आणि पर्म वर्क व्हिसा योजनांमधील फसवणुकीच्या आरोपांबाबत चौकशी सुरू केली आहे. यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिग्गज आयटी कंपनी कॉग्निझंटचं नाव घेतलंय. या चौकशीत बनावट व्हिसा अर्ज, परदेशी कामगारांचे शोषण आणि अमेरिकन कामगारांना डावलणाऱ्या पद्धतींचा शोध घेतला जात आहे. फॉक्स बिझनेसला दिलेल्या मुलाखतीत अधिकारी अँथनी डिओस्पोजिटो यांनी थेट कॉग्निझंटचा उल्लेख केलाय. त्यांनी सांगितलं की तपास यंत्रणांनी आधीच डझनभर समन्स बजावले असून प्रत्येक धाग्याचा शोध घेतला जाणार आहे. उपराष्ट्रपती जे डी वेन्स यांनीही यावर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की अमेरिकन नोकऱ्या अमेरिकन नागरिकांनाच मिळायला पाहिजे, परदेशी फसवणूक करणाऱ्यांना नाही, आणि कामगार विभाग या विरोधात लढा देत आहे. वेन्स यांनी हे स्पष्ट केलं की या फसवणूक टास्क फोर्ससाठी कोणतीही फसवणूक लहान किंवा मोठी नाही. DOLOIG ने आतापर्यंत विविध कंपन्यांमध्ये 175 हून अधिक साईटवर तपासण्या केल्या आहेत. यात परदेशी कामगारांना कमी वेतन देणं, पात्र अमेरिकन कामगारांची कपात आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांमार्फत होणारी संभाव्य बेकायदेशीर कामगार तस्करी तपासली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपन्या H-1B कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्हिसा अर्जात नमूद केलेलं कामच करतायत का हे तपासलं जाते. आता ट्रम्प H-1B व्हिसा धारकांना लक्ष का करत आहे, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचं उत्तर ट्रम्प प्रशासनाच्या दीर्घकाळापासूनच्या भूमिकेत दिसतं. ती म्हणजे अमेरिका फर्स्ट हे धोरण. काही कंपन्या स्वस्त परदेशी कामगारांचा गैरफायदा घेऊन अमेरिकन कामगारांच्या नोकऱ्या कमी वेतनावर परदेशी कामगारांना देतात. गेल्या वर्षीच्या एका आदेशात व्हाईट हाऊसनं याबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती. व्हाईट हाऊसनं म्हटलं होतं की H-1B व्हिसा प्रोग्राममुळे कमी मजुरी खर्चाचा फायदा घेण्यासाठी कंपन्या आपले आयटी विभाग बंद करतात, अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढून टाकतात आणि आयटी काम कमी वेतन घेणाऱ्या परदेशी कामगारांकडे आउटसोर्स करतात. तसंच 2020 मधील इकॉनॉमिक पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार कामगार विभागाकडून प्रमाणित करण्यात आलेल्या 60% H-1B पदांना संबंधित नोकरीच्या ठराविक वेतनापेक्षा कमी वेतन दिलं जात असं आढळून आले.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या स्टाफिंग कंपन्या मोठ्या प्रमाणावर भारतीय कर्मचारी अमेरिकन कंपन्यांना पुरवतात, हेही या वादाच्या केंद्रस्थानी आहे. दुसरीकडे काही या प्रोग्रामचे समर्थकही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की H1B विजाधारक कंपन्यांची उत्पादकता वाढवतात. आता लाखो भारतीयांच्या नोकऱ्यांवर या सगळ्या घडामोडींचा काय परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेऊयात. तर TV9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार लेबर डिपार्टमेंट मधील ऑफिस ऑफ द इन्स्पेक्टर जनरलनेच या H1B फसवणुकीचा पर्दाफाश केलाय. अनेकांनी H1B व्हिसासाठी खोटे अर्ज केल्याचं आणि परदेशी कामगारांचं शोषण करून त्यांच्याकडून अत्यंत कमी वेतनात काम घरून घेतलं जात असल्याचं समोर आलंय. कमी वेतनात परदेशी कामगारांना अमेरिकेत आणून काम करून घेतलं जात असल्यामुळं कंपन्यांचा खर्च वाचतो, पण त्यामुळे अमेरिकन नागरिकांना मात्र काम मिळत नाही, असे या वृत्तात नमूद करण्यात आलंय. इन्स्पेक्टर जनरल अँथनी डिओस्पोजिटो यांनी सांगितलं की आम्हाला फसवणुकीच्या मुळापर्यंत पोहोचायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वृत्तानुसार अमेरिकेने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात आणि त्यांना भारतातही परत पाठवलं जाऊ शकतं. कारण फक्त कॉग्निझेंटच नाही, तर भारतीय IT कंपन्यांनाही आता थेट लक्ष केलं जात आहे. म्हणजेच ही एका कंपनीपुरती मर्यादित चौकशी नसून याचे परिणाम थेट अमेरिकेत नोकरी करणाऱ्या सर्वसामान्य भारतीय IT व्यावसायिकांच्या रोजगारावर होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या सगळ्या वादामुळे भारतीय IT व्यावसायिक आणि कंपन्या दोघांसाठीही अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय. इमिग्रेशन तज्ज्ञांच्या मते कंपन्या आता नोकरीची ऑफर देतानाही खूप सावधगिरी बाळगत आहे, कारण $1,00,000 फीचा वादही अजून कायम आहे. काही कंपन्या तर अमेरिकेतच शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना प्राधान्य देत आहेत, कारण त्यांच्यासाठी ही फी लागू होत नाही. मंडळी, एक काळ असा होता की अमेरिकेचे सिलिकॉन व्हॅली आणि IT क्षेत्र भारतीय इंजिनियर्स शिवाय चालूच शकत नव्हते. पण आज अमेरिका फर्स्टच्या अंतर्गत राजकारणामुळे आणि समोर आलेल्या मोठ्या व्हिसा घोटाळ्यामुळे परिस्थिती पूर्णपणे पालटली आहे. JD व्हेन्स यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सने सुरू केलेलं हे अभियान केवळ कॉग्निझंट पुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर यामध्ये अनेक बड्या भारतीय IT कंपन्या सुद्धा रडारवर येण्याची शक्यता आहे. एकूणच काय, तर परदेशी कामगारांच्या फसवणुकीच्या नावाखाली ट्रम्प प्रशासन अमेरिकेचे दरवाजे बाहेरील जगासाठी बंद करत असल्याचं आता स्पष्ट होताना दिसतंय. एकीकडे अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्यांचे CEO भारतीय असताना H1B व्हिसा धारकांना लक्ष केलं जाणं कितपत योग्य आहे, असे प्रश्नही भारतातून उपस्थित केले जात आहेत. तज्ञ म्हणतात की आता भारतीय IT कंपन्यांना आपले बिझनेस मॉडेल बदलणं आणि भारतीय तरुणांना सुद्धा अमेरिकेव्यतिरिक्त इतर युरोपीय देशांचा किंवा कॅनडाचा पर्याय निवडणं गरजेचं आहे. बाकी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं, ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय योग्य आहे की यामुळे अमेरिकेचेच नुकसान होईल? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.